तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अकोला जिल्ह्याच्या बाळापूर शहरातील अल्पवयीन स्वर्गीय गौरी ठाकरे हिच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या नेत्या अंजली आंबेडकर यांनी केली आहे। स्वर्गीय गौरी ठाकरे यांच्या निवासस्थानी नातेवाईकांची सांत्वनपर भेट घेतल्यानंतर त्या बोलत होत्या। या प्रकरणात आरोपी पोलीस कर्मचारी पवन वडगावे यांची कसून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली। घटनास्थळाची पाहणी केली असता मृत्यूबाबत संशय निर्माण होत असल्याचेही त्यांनी नमूद केले। यावेळी माजी आमदार नातिकुद्दीन खतीब, आम्रपाली खंडारे, गुलाबराव मेजर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता शेख जावेद, बाळापूर। ओके। बाळापूरमध्ये पवन वडगावे या पोलीस अधिकाऱ्यांनी, एका पोलीस कॉन्स्टेबलनी एका मुलीशी लहानपणापासून संबंध ठेवून त्याला पॉक्सोमध्ये आत्ता अटक झालेली आहे। पण त्या सगळ्या प्रकरणामध्ये सगळा सर्कमस्टन्शियल एव्हिडन्स लक्षात घेताना ते त्या मुलीने केलेली आत्महत्या नसून तिला जबरदस्तीने फाशी दिली जाते अशा पद्धतीचा आरोप त्याच्या आईवडिलांनी केलेला आहे। आणि तिथली परिस्थिती, पंख्याची असलेली उंची, तिची उंची, हे सगळं लक्षात घेताना तिने ती फाशी स्वतः घेतली असल्याची काहीही शक्यता नाही आहे। त्या पोलिसाबद्दलचे अनेक पुरावे तिच्या मोबाईलबद्दल सापडलेत आणि मोबाईलमध्ये पुरावे सापडलेत म्हटल्यानंतर तो पोलीस पूर्णपणे फरारी झाला होता। संपूर्ण बाळापूर तालुक्यातनं जेव्हा संतापाची लाट उखडली आणि सगळे नागरिक ताकदीने ते कुटुंबाच्या पाठीमागे उभे राहिले तेव्हा त्याला अरेस्ट झालेली आहे। तो स्वतः पोलीस खात्यात कॉन्स्टेबल असल्यामुळे ह्याच्यामध्ये पुरावे दाबण्याचं किंवा त्याला झुकतं माप देण्याचं, त्याला संरक्षण देण्याचं हे प्रकार त्याच्यामध्ये घडू शकतात। त्यामुळे पोलीस खात्याला माझी विनंती आहे की ह्याच्यामध्ये एका खूप तरुण मुलीचा मृत्यू झालेला आहे आणि त्याची कसून चौकशी झाली पाहिजे। संपूर्ण बाळापूर तालुका आणि वंचित बहुजन आघाडी या प्रकरणाकडे लक्ष ठेवणे।